मित्रांनो, झोमॅटोचा शेअर जो मार्केटमध्ये इटर्नल या नावाने लिस्टेड आहे तो स्टॉक आज आपला 2 ते 3% पर्यंत वाढताना पाहायला मिळाला। आता एखादा स्टॉक 2 ते 3% वाढणं ही एक नॉर्मल गोष्ट आहे, परंतु पडत्या मार्केटमध्ये सेलिंग प्रेशर असताना 2% स्टॉक वाढलेला आहे। तसेच कंपनीने क्वार्टरचे नंबर्स अनाउन्स केलेत, क्वार्टर 1चे नंबर्स, आणि ते नंबर्स अपेक्षेपेक्षा कमकुवत राहिलेत, तरी देखील हा स्टॉक 2% वाढलेला आहे आणि म्हणूनच आपण हा स्टॉक जो आहे तो आज सिलेक्ट केलेला आहे। आता या वाढीमागची कारणे बघायची झाली तर क्वार्टरचे नंबर्स कंपनीचे खराब राहिलेत, परंतु रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। तसेच कंपनीचा ब्लिंकिटचा जो डिलिव्हरीचा बिझनेस आहे त्यामध्ये देखील कंपनी चांगल्या प्रकारचा फायदा होतोय आणि जे मोठमोठे ब्रोकरेज हाऊसेस आहेत त्यांना हा विश्वास आहे की हा बिझनेस असाच पुढे मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, त्याच्यामुळे आपल्या या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात बाईंग पाहायला मिळाली। तर अशा प्रकारचे अपडेट्स आहेत, परंतु तुमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झालाच असेल की आता या स्टॉकमध्ये जर फ्रेश एंट्री करायची असेल तर या लेवल्स योग्य आहेत का? तसेच तुम्ही जर लॉंग टर्मचा विचार करत असाल तर त्याचे फंडामेंटल्स कशा प्रकारचे आहेत, व्हॅल्युएशन काय बोलत आहेत, फायनान्शियल्स कशा प्रकारचे आहेत, चार्ट स्ट्रक्चर कशा प्रकारचा तयार झाला आहे, ही सगळी माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तसेच व्हिडिओच्या शेवटी या स्टॉकवर माझा पर्सनल व्ह्यू काय आहे तो देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्याच्यामुळे आपले व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवट पण नक्की बघा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्या अपडेट्स जर तुम्हाला वेळेवरती मिळाल्या आणि वेळेवरती तुम्ही योग्य डिसिजन घेतला तर नक्कीच तुमच्याकडे तो फायदेशीर ठरू शकतो। तर चला आता आपल्या मेन टॉपिकला सुरुवात करूयात। तर जय हिंद जय महाराष्ट्र, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, जसे मी तुम्हाला सांगितले की याचं आपण डीपली अनालिसिस करणार आहोत आपल्या 4 इम्पॉर्टंट फॅक्टर्सवरती। त्यातला सगळ्यात आपला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। त्याच्यामध्ये आपल्याला काय समजतं की कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे। दुसरा फॅक्टर व्हॅल्युएशन, म्हणजे स्टॉकमध्ये तुम्हाला एंट्री करायची असेल तर करेक्ट व्हॅल्युएशनला एंट्री करणं गरजेचं आहे। त्याच्यामुळे यातनं आपल्याला समजतं की आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे। त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल्स, त्याच्यामध्ये आपल्याला कंपनीची रेव्हेन्यू शीट समजते, कंपनीला बिझनेस कशा प्रकारचा होतोय, सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली आपल्याला कंपनी नेट प्रॉफिट बरोबर कमवते का हे समजते। त्यानंतर चौथा आणि शेवटचा आपला फॅक्टर असतो तो म्हणजे चार्टचा। तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहे, सप्लाय झोन कुठे आहे, डिमांड झोन कुठे आहे, प्राइस ॲक्शन कशा प्रकारची होत आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत। तर फंडामेंटलमध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स राहणार आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील आणि सेक्टर वाईज थोडेसे तुम्हाला याच्यामध्ये चेंजेस झालेले पाहायला मिळू शकतात। तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग घेतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्स आपल्याला लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर फंडामेंटलमधला सगळ्यात पहिला मेट्रिक आपला आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2.97 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 1.19 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट देखील निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 0.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो आणि त्याला 0.15 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे आपण स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे, कारण की कंपनीवरती कर्ज जे आहे ते खूपच कमी आहे, जवळजवळ नाच्या बरोबरीलाच आहे। त्यानंतर इंटरेस्ट कव्हरेज, याच्यामध्ये आपला कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती समजते। तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 2.62 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे पॉईंट देखील पॉझिटिव्हमध्ये जातोय। त्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते समजते। आता ऑपरेटिंग एक्सपेन्सेस कोणते कोणते आहेत, जसे की रॉ मटेरियल आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे किंवा एम्प्लॉयचं पेमेंट असेल किंवा इतर जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहेत ते सगळे वजा करता कंपनीच्या हातात किती प्रॉफिट शिल्लक राहतो ते आपल्या याच्यातनं समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि त्याचं पाहायला गेलं तर -1.19 आहे, निगेटिव्हमध्ये आहे, त्याच्यामुळे पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 4 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। त्यानंतर फ्री कॅश फ्लो, त्याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये काय शिल्लक राहते आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 1 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। त्यानंतर अल्टिमेट झेड स्कोर, आता त्याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजते। आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली जाते आणि एक स्कोर काढला जातो, ज्याला झेड स्कोर असं नाव दिलं गेले। त्याच्यात आपल्याला पहिले संकेत मिळतात कंपनी फायनान्शियली ओके आहे, ठीकठाक आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते आपला 14 पाहायला मिळतोय, त्याच्यामुळे पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे। पुढे प्रमोटर प्लेज,
आता प्रमोटर म्हणजे कोण? तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे झिरो असायला पाहिजे. आता इथे जर बघायला गेलं तर थोडंसं इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, इथे प्रमोटरकडे होल्डिंगच नाही आहे. आता प्रमोटरकडे होल्डिंग नाही आहे म्हणजे कंपनी खराब आहे असा अर्थ होत नाही. आता याचा अर्थ काय होतो? त्याची मालकी जी आहे ती कोणा एका व्यक्तीकडून नसून जे मोठमोठे इन्व्हेस्टर्स आहेत, जसं की म्युच्युअल फंड असेल किंवा फॉरेन इन्व्हेस्टर असेल, डोमेस्टिक इन्व्हेस्टर असेल, त्यांच्याकडे आहे. म्हणजे कंपनी प्रोफेशनली वेल मॅनेज्ड आहे. आता टोटल जर होल्डिंग बघितली, जे मोठमोठे इन्स्टिट्यूशन आहेत त्यांच्याकडे 60% पर्यंत होल्डिंग आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट जो आहे आपण पॉझिटिव्हमध्येच कन्सिडर करणार आहोत. तर पुढे आहे ते म्हणजे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट. याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो आणि ते 21.6 आहे. त्याच्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातो आहे. आता ओव्हरऑल जर इथे रेटिंग बघितली तर 6ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक इथे ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. म्हणजे तिथं आपल्याला काय करायचं आहे? वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे. येणारे क्वार्टरचे नंबर्स कशा प्रकारच्या कंपनीचे जातात ते आपलं लक्ष ठेवायचं आहे. नंबर चांगल्या प्रकारचे आले आणि इथे ही जी रेटिंग आहे ती चेंज झाली, 8च्या वरती गेली, तेव्हाच आपण याला पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करणार आहोत, स्ट्रॉंगमध्ये कन्सिडर करणार आहोत. सध्या आपण याला ॲव्हरेजमध्येच कन्सिडर करूयात, कारण की फंडामेंटल्स खराब देखील बोलू शकत नाही आणि चांगले देखील बोलू शकत नाही आहे. त्याच्यामुळे आपण ॲव्हरेजमध्येच कन्सिडर करणार आहोत. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा. आता व्हॅल्युएशनमध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपल्या इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी तर पाहायला मिळतो 52.8 आणि स्टॉकचा पी आहे 642. पी तर आपला खूपच जास्त पाहायला मिळतो आहे. त्यानंतर पेग रेशो 2च्या आतमध्ये पाहिजे आणि पेग रेशो 19.6 आहे. पेग रेशो देखील खूपच जास्त आहे. इबिटा 20च्या आतमध्ये पाहिजे आणि इबिटा इथे आपल्याला 90.6 पाहायला मिळतो. इबिटा देखील खूपच जास्त पाहायला मिळतो आहे. पीबी रेशो 8च्या आतमध्ये पाहिजे आणि पीबी रेशो 8.95 आहे. आता व्हॅल्युएशन आपण बघितलं मित्रांनो, व्हॅल्युएशन खूपच आपल्या इथे महाग पाहायला मिळतात, त्याच्यामुळे हा फॅक्टर आपल्याला वीकमध्ये कन्सिडर करावा लागणार आहे. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियलचा. त्यासाठी आपण कंपनीची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता PL त्यांचा 2018चा सेल्स बघायचा झाला तर सेल्स त्यांचा होता 466 करोड आणि तो वाढून आता 26मध्ये झालेला आहे 54,364 करोडच्या आसपास. त्याच्यामुळे 8 ते 9 वर्षाच्या पिरियडमध्ये किती मोठ्या प्रमाणात सेल्समध्ये वाढ झाली ते तुम्हाला इथे क्लिअर कट कळून येत आहे. आणि कन्सिस्टन्सी जर बघायची झाली तर कन्सिस्टंटली इयर ऑन इयर आपल्याला सेल्समध्ये वाढ होतानाच पाहायला मिळते. चांगल्या प्रकारची वाढ सेल्समध्ये झाली. परंतु खाली जर नेट प्रॉफिट जर बघायचा झाला तर नेट प्रॉफिट तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपल्याला पहिले 3 ते 6 वर्ष म्हणजे जवळ आपण तर इयर जर बघितलं 18 ते 23 पर्यंत आपल्याला त्यांचा नेट प्रॉफिट जो होता तो आपल्याला निगेटिव्हमध्येच पाहायला मिळत होता. त्यानंतर पुढील 3 वर्ष आपल्याला पॉझिटिव्हमध्ये गेलेला पाहायला मिळाला आहे. पुढे 2024मध्ये त्यांना नेट प्रॉफिट झाला होता 351 करोड, तो वाढून नंतर पुढे झालेला 527 करोड आणि 26मध्ये थोडासा डाऊन होऊन तो 366 करोडच्या आसपास झालेला आहे. त्याच्यामुळे लास्ट 3 वर्ष जे आपण नेट प्रॉफिट बघितले तर पॉझिटिव्ह आहेत, परंतु लास्ट इयरमध्ये थोडंसं नेट प्रॉफिट डाऊन झाल्या कारणाने याला आपल्याला ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करावं लागणार आहे. फंडामेंटल देखील आपल्याला ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळालेत आणि फायनान्शियल देखील ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळालेत. व्हॅल्युएशन वीक होते. आता लास्ट फॅक्टर राहिला तो म्हणजे चार्टचा. त्यासाठी आपण डायरेक्टली चार्टवर जाऊया. आता चार्टवर इथे आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केले. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो, स्टॉकने एक बॉटम बनवला होता जुलै 22मध्ये जो 40च्या आसपास होता. तिथून जो स्टॉकने बाउन्स केले मित्रांनो, तुम्ही पाहू शकताय इथे जो टॉप बनला होता काहीतरी ऑक्टोबर 25मध्ये. तर या 3 ते 4 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही पाहू शकताय जवळजवळ 800% रिटर्न जे आहे ते या कंपनीने त्यांच्या इन्व्हेस्टर्सला मिळवून दिलेले आहेत. आणि त्यानंतर प्रॉफिट बुकिंग झाली आणि प्रॉफिट बुकिंगमुळे आपल्याला पुढचे 4 ते 5 महिने थोडंसं या स्टॉकमध्ये करेक्शन पाहायला मिळालं आणि पुन्हा एक बॉटम बनवला इथे 212च्या आसपास आणि बॉटम बनवून आता स्टॉक वरती जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आता असंच जर वरती अपट्रेंड कंटिन्यू राहिलं तर नेक्स्ट टार्गेट जर बघायचे झाले तर नियरेस्ट टार्गेट तुमचा राहू शकतो 308 आणि त्यानंतर पुढचा टार्गेट जो आहे तो आपल्या इथे पाहायला मिळू शकतो 324च्या आसपास. आणि जो ऑल टाईम हाय जो बनवला होता स्टॉकने तो इथं वरती रेसिस्टन्सचं काम करणार, म्हणजे तिसरा टार्गेट जो आहे तुमच्या इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतो 367च्या आसपास. आणि समजा इथून करेक्शन आलं किंवा पुन्हा प्रॉफिट बुकिंग झाली तर सपोर्ट जर बघायचे झाले तर पहिला सपोर्ट तुम्हाला इथे नियर बाय पाहायला मिळू शकतो 233च्या आसपास. हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि तो जर ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो एक 212च्या आसपास. आता अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत मित्रांनो. आता या स्टॉकमध्ये समजा न्यूज बेस कोणी एंट्री केली असेल किंवा कोणी एंट्री करण्याचा प्रयत्न करत असेल आणि कोणी ॲग्रेसिव्ह असेल तर त्यांच्यासाठी मित्रांनो आपल्या डेली टाईम फ्रेमवरती जावं लागेल. परंतु त्याआधी मित्रांनो जे सेफ ट्रेडर आहेत, जे कन्झर्वेटिव्ह आहेत, ज्यांना या स्टॉकमध्ये एंट्री करायची आहे त्यांच्यासाठी एक एंट्री झोन मी देऊन ठेवतो. समजा ह्या ज्या लेवल्स आहेत, हा जो झोन आहे त्या झोनपर्यंत समजा प्राईस आली 138 ते 153च्या आसपास आणि इथून तुम्हाला एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा रिव्हर्सलचे काही संकेत मिळाले तर इथे तुम्ही तुमची एंट्री जी आहे ती घेऊ शकतात. आता आपण डेली टाइम फ्रेममध्ये जाऊया जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी. आता इथे डेली टाइम फ्रेमवरती मी एक तुम्हाला झोन देतो, बाईंग झोन आहे तो तुम्ही तुमच्याकडे नोट करू शकता किंवा याचा स्क्रीनशॉट देखील घेऊन ठेवा. 265 ते 273च्या आसपास. त्यानंतर पुढचा एंट्री झोन तुमच्यासाठी राहू शकतो, तो देखील आपण ड्रॉ करून घेऊया. तो झोन आहे इथे
एक 248 ते 252च्या आसपास. हे 2 झोन आहेत मित्रांनो. जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत त्यांना या स्टॉकमध्ये एंट्री करायची असेल तर या झोनमध्ये समजा प्राईस आली आणि तुम्हाला एखाद्या रिव्हर्सलचं काही कन्फर्मेशन मिळालं तर नक्कीच तुम्ही इथे छोटीशी क्वांटिटी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकताय. आणि वरती टार्गेट जर बोलायचं झालं, जे मी तुम्हाला मंथली टाईम फ्रेममध्ये टार्गेट दिले होते तेच तुमच्या टार्गेट्स राहणार आहेत. फक्त तुम्हाला एकच करायचं आहे, तुम्ही जरी ॲग्रेसिव्ह असाल तरी तुम्ही एंट्री घेतल्यानंतर तुम्हाला स्टॉप लॉस मेंटेन करायचा आहे. जो काही तुमचा स्विंग लो तयार होणार आहे तुमचा स्टॉप लॉस राहणार आहे. आणि जे लॉंग टर्म ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी स्टॉप लॉस मी खाली ऑलरेडी दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत मित्रांनो. आता या स्टॉकवर माझा जर पर्सनली सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणार आहे. कारण मित्रांनो आपण 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स बघितले त्यातला फक्त एकच फॅक्टर जो चार्टचा होता तो स्ट्रॉंग पाहायला मिळतोय. फंडामेंटल्स आणि फायनान्शियल्स आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळालेत आणि व्हॅल्युएशनचा फॅक्टर आपल्याला वीकमध्ये पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळे या स्टॉकपासून लांब राहायचं आपल्याला. मार्केटमध्ये खूप सारे स्टॉक्स अवेलेबल आहेत. त्यातील काही स्टॉकवर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवले सुद्धा आहेत. आपल्या प्लेलिस्टमध्ये गेलात तर सगळ्या व्हिडिओ अवेलेबल आहेत. तुम्ही व्हिडिओ पहा. जे स्टॉक तुम्हाला फंडामेंटल स्ट्रॉंग वाटतील ते नक्कीच तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकता. आणि आता जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर आहेत, जे सेफ ट्रेडर आहेत, त्यांना या स्टॉकमध्ये एंट्री करायचीच असेल तर ऑलरेडी मी लेवल्स त्याच्या दिलेले आहेत. त्या लेवल्सवरती स्टॉक आला, एखादा रिव्हर्सलचं कन्फर्मेशन मिळालं आणि सोबतच कंपनीचे क्वार्टरचे नंबर देखील चांगले येणं गरजेचं आहे. हे दोघांचं कॉम्बिनेशन मिळालं तर नक्कीच तुम्ही हा स्टॉक तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकताय. तोपर्यंत तुम्हाला फक्त वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे आणि बाकी स्टॉककडे लक्ष द्यायचं आहे. तर अशा प्रकारची माहिती आहे मित्रांनो. ज्या पद्धतीने तुम्हाला ती एक्सप्लेन केली आहे, तुम्हाला जर आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसं आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण आम्ही अशा इन्फॉर्मेटिव्ह न्यूज अपडेट्स आम्ही तुमच्याकडे आणत असतो त्या अपडेट्स तुम्हाला वेळेवरती मिळून जातात आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होत नाही. धन्यवाद.